नक्कीच नवा बॉल आहे म्हणजे बॉल थोडासा हातातून निसटलाय अगदी व्हाईट बॉलची घोषणा पंचांनी केली. त्याचबरोबर मंचावरती उपविभाग प्रमुख कोपरखेरणा शिवसेना आदरणीय सुनील सदानंदची वाडकर यांचं आगमन आहे. त्यांचे स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतोय. या बॉलला पायावरती घेतला, अगदी खरा पॅडवरती घेतला होता, उचलण्याचा प्रयत्न केला. कोणती धाव नसेल, एक बॉल एक धाव धावफलकावरती येते. गोलंदाजीच्या रनवेवरती अगदी पहिल्या ओव्हरमध्ये ज्यांना बोलवलंय रमेश आहेत आणि जी जोडी आहे सुनील आणि बाळा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. ज्यावरती आपण सुनील यांच्याबद्दल चर्चा करतो. सध्याच्या घडीला एक चांगलं बोलही त्यांनी प्राप्त केलंय क्रिकेटच्या पटलावरती आणि त्याच्या जोडीला बाळा, परंतु रमेश निघतायत. गतीमध्ये परिवर्तन, हाही बॉल पॅड वरती घेतलाय, आउट करण्याचा प्रयत्न झाला. शॉट फाईन लेग मात्र तैनात होते. लेग बाईच्या माध्यमातून ही धाव असेल. चांगली बॉलिंग, कौतुक करेन, कारण ज्यावरती दोन बॉल हे पॅड वरती टाकले आणि बॅट आणि बॉलचा संपर्क होऊ दिला नाही. अगदी दोन बॉल दोन धावा धावफलकावरती. रमेश तयार. पुन्हा एकदा खराब बॉल आहे आणि खराब बॉलचा घेतलेला खरपूस समाचार. पहिला ब्लास्ट या डे क्रमांक 1 चा षटकार. कोलटप्प्याचा बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये पकडण्याचा प्रयत्न केला आणि ते मात्र पंचांनी बोट उचललं. ताळमेळ चुकला आणि क्रिकेटमध्ये चुकीला माफी नाही. खूप मोठी विकेट जय हनुमान क्रीडा मंडळ जांभळीची बघायला मिळते. सुनील यांना माघारी यावं लागेल. परतीचा इशारा पंचांनी दिलाय. डिसिप्लिन. तर फ्रीडचा बॉल होता, कारण या अगोदर नो बॉल टाकला होता रमेश यांनी आणि नो बॉल वरती षटकार अंकित केला बॅट्समन बाळा यांनी, परंतु तदनंतरचा बॉल आपल्या फॉलो थ्रू मध्ये फील्ड केला आणि कुठेतरी पॉपिंग ग्रीज सोडलं होतं सुनील यांनी आणि माघारी येणं कठीण झालं आणि रमेश यांनी सुनील यांना रनआउट केलं. पहिली विकेट. खोलवर टप्प्याचा बॉल कव्हर रिजन मध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न फसला. एक धाव अंकित होतीये. मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी पप्पू चिकने दाखल झाले तर क्रमांक 3 वरती. आतापर्यंत बाळा यांनी 7 धावांचं योगदान टीम जांभळीला दिलंय. अक्रॉस बॅट खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉलचा संपर्क नाही. थोडस ताळमेळ चुकला आणि त्यानंतर मात्र डायरेक्ट हिट केली आहे आणि पंचांनी बोट उचललंय. बॅट्समन बाळा, 2 फलंदाज तंबूच्या आश्रयाला, ते देखील रनआउटच्या माध्यमातून. खूप मोठी चुकी आता मात्र या 2 वेळेस घडली टीम जांभळीच्या माध्यमातून. दुसरा धक्का टीम जांभळीला. डिसिप्लिन. सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, सवारी भवानी चौकामध्ये गे चौकामध्ये, चौकामध्ये. थँक्यू. त्याचबरोबर आदरणीय आमचे गणपतजी सनस स्पोर्टचे सर्व कार्याध्यक्ष वाई पश्चिम टेनिस बॉल क्रिकेट असोसिएशन यांचं स्वागत आहे मंचावरती. क्रिकेटला एक चांगलं योगदान त्यांच्या माध्यमातून बघायला मिळतं. आदरणीय गणपत शेठ सनस यांचं आगमन आहे. स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आणि विनंती करतो की आपण स्थानपन्न व्हा व्यासपीठावरती. तर आतापर्यंत 2 फलंदाजांना माघारी पाठवण्यामध्ये यश मिळवलं. अगदी फलंदाज रनआउटच्या माध्यमातून माघारी गेले. मैदानाच्या आतमध्ये बॅट्समन आता मात्र आदित्य मैदानाच्या आतमध्ये नंबर 4 वरती यांचं प्राचारण केलंय.
रमेश यांनी जी बॉलिंग केली मोठे स्ट्रोक जरूर एक दिला, परंतु तदनंतर जे बॉल हाताळले आणि तदनंतर मात्र केलेल्या क्षेत्ररक्षकांनी फिल्डिंग अतिशय चांगलं बघायला मिळालं आणि त्या फिल्डिंगमुळे दोन फलंदाज माघारी गेले. म्हणजे जर तुमच्याकडे बॅट हातामध्ये नाही, बॉल हातामध्ये, तुम्ही बॉलिंग करताना नाही, तरी क्षेत्ररक्षण करताना तुम्ही विकेट घेऊ शकता आणि प्रतिस्पर्धी टीमला बॅकफुटवरती पाठवू शकता. करावं लागतं तुम्हाला चांगलं क्षेत्ररक्षण, 100% एफर्ट, क्षेत्र कोणतंही असो. ज्यावेळेस तुम्ही 100% एफर्ट देता, 100% प्रयत्न करता, त्यावेळेस तुम्हाला विजयाच्या शिखरावर जाण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. फक्त 100% प्रयत्न. चुका खूप कमी कराव्या लागतात. आम्ही सांगत आलो आतापर्यंत, ज्या ज्यावेळेस टीम हारली त्यावेळेस त्या टीमने केलेल्या चुका या कारणीभूत ठरल्यात त्या टीमसाठी. आतापर्यंत टीम चांबलीने जे 2 कॉल घेतले होते, अगदी रनआउट 2 कॉल, 2 धावा घेण्याचा प्रयत्न त्यांनी केला अगदी खरा. त्या धावा तर मिळाल्या नाही, परंतु त्या 2 बॉलवरती 2 महत्वपूर्ण बॅट्समन आघाडीचे सुनील आणि बाळा हे माघारी गेलेत. मिडल ऑर्डर मैदानाच्या आतमध्ये आहे. धावफलकावरती जातो एका ओव्हरच्या अंती 11 धावा धावफलकावरती लागल्या. गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर नंबर 2 साठी ज्यांना बोलवलंय, पॉवर प्लेचं षटक संपलंय. इथून पुढे खुलं क्षेत्ररक्षण बघायला मिळेल. उमेश गोलंदाजीच्या रनवेवरती ओव्हर नंबर 2 साठी यांना बोलवलंय. उजव्या बाहेरचा बॉल, पंच वळले, कसरत करावी लागेल. व्हाईट बॉल आहे, अतिरिक्त धाव धावफलकावरती येते. याच्यावरती कुठेतरी कंट्रोल ठेवावा लागेल. ज्यावेळेस रमेश यांनी अगदी पहिला बॉल हाताळला, त्यांनी दिशाहीन बॉलिंग टाकली अगदी पहिल्या बॉलवरती, परंतु तदनंतर त्यांनी चांगले बॉल हाताळले. एक जोर आणखी एक खराब बॉल त्यांनी टाकला होता. डावीशी सोडून जाणारा हाही बॉल हो आहे. एक उजवे एसटी बाहेर, एक डावे एसटी बाहेर. कुठेतरी जे कॉन्सन्ट्रेशन आहे, स्टंप टू स्टंप बॉलिंग करणं खूप महत्वपूर्ण आहे. आता मात्र एंड चेंज केलाय आणि का एंड चेंज करू नये. जर तुम्ही ओव्हर द विकेट जाता आणि दिशाहीन बॉलिंग करताय, तुमच्याकडे दुसरा पर्याय असतो तो म्हणजे तुम्ही राऊंड द विकेट बॉलिंग करू शकता विथ द अँगल. बॉलर तयार. आता मात्र डावी एसटी सोडण्याचा प्रयत्न हो, डावी एसटी सोडली आहे. आतापर्यंत 3 व्हाईट बॉल टाकले. ज्यावेळेस आम्ही चर्चा करतोय की तुम्ही राऊंड द विकेट जाता, अगदी समोरची बाजू तुम्हाला खूप चांगली दिसते, बॅट्समन देखील खूप चांगला तुम्हाला बघायला मिळतो. राऊंड द विकेट ज्यावेळेस तुम्ही जाता तर फक्त तुम्हाला जी उजव्या बाहेरची जी लाईन आहे ती खूप चांगल्या प्रकारे दिसते, परंतु राऊंड द विकेट बेनिफिट असतो बॉलरला. फक्त ज्यावेळेस तुम्ही लेग बिफोर विकेट साठी जाता त्यावेळेस प्रश्नांच्या मनात प्रश्नचिन्ह असतं, परंतु या बॉलवरती आलाय चौकार. बॉल सीमा रेषा पलीकडे फरार. डिसिप्लिज. तर महत्वपूर्ण चौकार आला, याची गरज आहे टीम JSCC जांभळीला. खुल्या टप्प्याला उडवण्याचा प्रयत्न याही बॉलवरती झाला. क्षेत्ररक्षक गेले 2, पाठमोरा करतील, फेक केली जाईल. पुन्हा एकदा ताळमेळ चुकला होता, परंतु कॉल नाकारला. यस नो वेट, या गोष्टीला खूप महत्व आहे. नो म्हटलं तर तुम्हाला थांबायचंच आहे, वेट म्हटलं तर त्या बॉलला बघून धावायचंय, यस म्हटलं तर तुम्हाला अगदी धाव घ्यायचीच आहे. म्हणजे हे 3 शब्द खूप महत्वपूर्ण आहेत क्रिकेटमध्ये धाव घेताना. पप्पू चिकने तयार. क्रॉस बॅट पाठवून दिलाय. हा ब्लास्ट क्रमांक 2 आलाय, क्लासिकल षटकार. आहेत 25. याही बॉलला उडवलाय. एलिव्हेशन जास्त, लांबी कमी राहिली. प्रश्न जरूर होते याच्यावरती. आणखी एक ब्लास्ट. पप्पू चिकनेच्या बॅट मधून लागोपाठचा दुसरा षटकार.
लागत आहे आणि इथे मात्र हल्ला बोल केला. या ओव्हरमध्ये तारांबळ करून टाकले. ज्या प्रकारे असं वाटलं की सुरुवातीला रमेश यांनी जी बॉलिंग केली एक चांगला प्रेशर क्रिएट केला होता. हा चांगला बॉल आहे. हे हे पुनरागमन चांगलं आहे. पॅडवरती बॉल आदळतोय अगदी खरा. बॅकअप लाईन बॉल उसळी कमी होती. अगदी गुडलिंग स्पॉट. थोडंसं पाठीमागे ठेवला बॉलला. ओव्हरपिच दिशा करण्याचा प्रयत्न केला होता. बॉल थोडंसं पाठी राहिला. बीट झाले परंतु एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाहीत बॅट्समन नवनाथ चिकणे यांना. धावफलकावरती आपण याही नंतर जाऊया. 36 धावा धावफलकावरती. 36. 2 ओव्हरचा खेळ संपला. 36 धावा धावफलकावरती. इथून पुढे 2 ओव्हर मार्गस्थ असेल तर आपण यानंतर टॉस करणार आहोत. रेणावळे विपक्ष अकुशी आपण तयार राहायचं आहे. हा टॉस आपला आहे. 2 ओव्हरच्या अंती 36 धावा टीम JHCC जांभळी तुम्हाला बघायला मिळते. 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये ओव्हर नंबर 3 साठी ज्यांना बोलवलंय किरण गोलंदाजीच्या रनवे वरती टीम शिवनेरी घेरा केंजळ यांच्याकडून. स्विच हिट करण्याचा प्रयत्न. अगदी ज्या प्रकारे हा स्ट्रोक अवलंबला जातो तुमची बॉलवरती नजर करडी असणं खूप महत्वाचं आहे. लोअर फुल टॉस आपल्याच फॉलोथ्रोमध्ये फील्ड करण्याचा प्रयत्न. ही चांगली बॉलिंग आहे. टीमला याची गरज आहे. अगदी दुसरं षटक जरी आमचं महागडं पडलं असेल तरी देखील आम्ही चांगली बॉलिंग करू शकतो. हा निर्धार तुम्हाला बॉलर किरण यांचा बघायला मिळते. 2 बॉल ज्या प्रकारे त्यांनी हाताळले. अगदी पहिल्या बॉलवरती बीट केलं तदनंतरही बीट केलं. खुल्या टप्प्याचा बॉल मिडॉनला क्षेत्ररक्षक आहे. ताळमेळ पुन्हा एकदा चुकला होता. यावेळेस आदित्य डेंजर एंडला धावले. अगदी घर त्यांनी सोडलं होतं. अर्ध्या क्रीज पर्यंत जाऊन पोहोचले. माघारीने थोडंसं कठीण झालं परंतु ज्यावेळेस बॉल हाताळला ज्यावेळेस बॉल टाकला तोपर्यंत आपल्या पॉपिंग क्रीज मध्ये सेफ आले. थोडीशी चुकी आणखी 1-2 पावलं पुढे गेले असते तर या विकेटचं पतन झालंच असतं. म्हणजे कॉर्डिनेशन तुमचं खूप महत्वाचं आहे. ज्यावेळेस तुम्ही धाव घेता त्यावेळेस पुढचा बॅट्समन आणि नॉन स्ट्रायकर बॅट्समन यांच्यामध्ये ताळमेळ असणं खूप महत्वाचं आहे. ती कॉलिंग असणं खूप महत्वाची आहे. बॉल हवेत आहे. टायमिंग फसलं. मिड ऑफला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली पकडली. कॅच नवनाथ चिकणे यांच्या खेळी शांत. दिलाय पंचांनी परतीचा इशारा. जड पावलांनी त्यांना माघारी जावं लागेल. डिसिप्लिन्स. केलंय. गोलंदाजीच्या रनवेवरतून किरण निघतील. या बॉलला उडवलाय. क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला आहेत. झडप घालतील. हो घातली. लागोपाठचा दुसरा फलंदाज माघारी पाठवलाय. बॉलर किरण यांनी केली चांगली बॉलिंग. तर हॅट्रिकच्या उंबरट्यावरती बॉलर किरण असेल. अगदी 5 बॉल जर तुम्ही पाहिले तर 5 बॉलमध्ये खूप चांगली बॉलिंग यांनी केली. वैविध्यपूर्ण वैशिष्ट्यपूर्ण बॉलिंग त्यांनी आतापर्यंत साकारली मैदानाच्या आतमध्ये. हॅट्रिकचा बॉल या स्पर्धेचे अजून एकही हॅट्रिक आम्हाला बघायला मिळालेली नाही. हॅट्रिकच्या उंबरट्यावरती अनेक बॉलर होते परंतु या बॉलवरती होईल का हॅट्रिक? हो हो पहिली हॅट्रिक मित्रांनो. किरणसाठी टाळ्या वाजवा. केदारेश्वर चषक 2022 ची पहिली हॅट्रिक आणि मेडन ओव्हर जर कुणी टाकली तर नाव आहे किरण. गाव आहे घेरा केंजळ. डिसिप्लिन्स. टिपता आली नव्हती परंतु बॉलर किरण
किरण चौधरी यांनी पहिली हॅट्रिक टिपली आहे टीम शिवनेरी घेरा केंचरे यांच्या माध्यमातून. गोलंदाजीच्या रनवेवरती नंबर 4 वरती त्यांचं प्राचारण केले. राजू गोलंदाजी मार्ग वरती नंबर 4 वरती. खोल टप्प्याचा बॉल त्याच्यावरती प्रहार अडवला गेलाय. सर्कल मध्ये फील्ड केला. एक धाव येते. जी जोडी मैदानाच्या आतमध्ये एका बाजूला विलास दुसऱ्या बाजूला बॅट्समन गणेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन विलास चिकणे सज्ज होतील. परंतु ज्या प्रकारे टीम घेरा किंचळने बॉलिंग केली षटक क्रमांक 30 हे खूप महत्वपूर्ण राहिलं. एकही धाव खर्च न करता किरण चौधरी यांनी मिडन ओव्हर टाकली आणि त्याच्यामध्ये 3 फलंदाजांना तंबूच्या आश्रयाला पाठवलं. फेक थोडीशी खराब झाली. याच्यावरती कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. अगदी तुमच्याकडे बॉल येतो, अगदी कोणता बॅट्समन कमी पडलाय, कोणत्या एंडला तुम्हाला थ्रो करायचं आहे, तुमचं कॉलिंग खूप महत्वाचं आहे. कारण जर नॉन स्ट्रायकर एंडला थ्रो करायचं तर बॉलरचं कॉलिंग खूप महत्वाचं आहे. अगदी स्ट्राईक एंडला फेक करायचे तर विकेट किपरचं कॉलिंग खूप महत्वाचं आहे. म्हणजे या गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. अगदी ज्यांचं कॉलिंग तुमच्या कानापर्यंत येईल त्याच दिशेला तुम्हाला बॉल टाकायचं आहे. म्हणजे क्रिकेटचं बेसिक आहे. मैदानाच्या आतमध्ये जाऊया. याच्यावरती कुठेतरी कॉन्सन्ट्रेशन करावं लागेल. टीम शिवनेरी घेरा केंचळ आतापर्यंत चांगला खेळ. पुढे येऊन या बॉलला उडवलाय. लांबी चांगली, उंची चांगली, बॉल पाठवून दिलाय. लॉंग ऑन सीमा रेषा पलीकडे येतोय. क्लासिकल हा हँडसम षटकार. डीजे प्लीज. विलास चिकणे आता मात्र आक्रमक रूप धारण करतायत. पुन्हा एकदा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॅकफुटवरती थोडेसे झुकले. तदनंतर या बॉलला खेळलाय. क्षेत्ररक्षक येतील, फेक करतील तोपर्यंत डावफलकावरती धावा अंकित झाल्या 2. जर डायरेक्ट हिट झाली असती तर मात्र बॅट्समनला पुन्हा एकदा परतीचा इशारा पंचांना द्यावा लागला असता. या 2 धावा खूप महत्वपूर्ण आहेत कारण स्लॉग ओव्हरचं षटक आहे आणि स्लॉग ओव्हरचं षटक म्हटलं तर मारझोड आणि तोडफोडीचं हे षटक आहे. अगदी सुरुवातीची पहिली ओव्हर आणि शेवटची ओव्हर तो खूप महत्वपूर्ण राहतं क्रिकेटमध्ये. कारण सुरुवात चांगली होते तर तुम्ही येणाऱ्या ओव्हरमध्ये चांगली बॅटिंग करता आणि शेवट तुम्ही गोड करता तर तुमचा चांगला स्कोर बघायला मिळतो. बऱ्याचशा गोष्टी आहेत क्रिकेटमध्ये. अक्रॉस बॅट क्षेत्ररक्षक आहे डीप मिड विकेटला. बॉलच्या खाली येऊन उभे राहिलेत. हो पकडले कॅच. विलास चिकणे यांच्या खेळीचा झालाय अंत. या बॉलला फक्त दिलाय तो सन्मान. एक धाव अंकित केली. दुसऱ्या धावेचा होईल प्रयत्न हो झालाय. स्ट्रायकर एंडला केली फेक आणि इथे मात्र पंचांनी बूट उचललाय. दुसरी धाव घेतली जाणार नाही. फक्त एकच धाव आपण अंकित करतोय. पहिल्या इनिंगचा खेळ संपलाय. पहिल्या इनिंग मध्ये जय हनुमान क्रीडा मंडळ जांभळीने बॅटिंग करताना बनवल्यात 4 ओव्हरमध्ये 48 धावा. 49 धावांचं टार्गेट आहे टीम शिवनेरी घेरा केंचळे यांच्या समोर. येणारी बॉल 24 बॉल 49 रन्स. 49 रन्स 24 बॉल हे समीकरण आहे. पुढच्या टॉस साठी आपण जाऊया. त्याचबरोबर आदरणीय आमचे डीएमजी सनस यांचा शुभ सन्मान मंचावरती होतोय. युवा उद्योजक यांचा शुभ सन्मान केला जाईल. डीएम सनस नंतरची मॅच आपली आहे तर क्षेत्ररक्षण लावून घ्या लगेच. टीम जांभळी आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. आपण टॉस करतोय आणि टॉस साठी प्लीज आपण दोन्ही कॅप्टन्सला आमंत्रित करतोय. चला आपण टॉस करतोय.
तर आम्ही टॉस करतोय. कॉल कोण देणार? तर आकोशी टीम टॉसचा कॉल देणार. आदरणीय आमचे गणपत शेठ सनस यांच्या शुभ हस्ते आम्ही हा टॉस करतोय. टॉस जिंकलाय रेणावळे टीमने. टॉस जिंकलाय. निर्णय काय असेल? बॉलिंग. बॉलिंग कराल. टीम आकोशीला कुठपर्यंत रोकाल? कमीत कमी धावांमध्ये रोखण्याचा प्रयत्न करू. प्रयत्न कराल. टीम मध्ये कोणते चेंजेस यावेळेस? चेंजेस तर नाहीत, जे नेहमीचे प्लेयर आहेत तेच आहेत. स्पर्धेबद्दल काय सांगाल? कारण आमदार चषक, महाराज चषक आणि त्यानंतर केदारेश्वर चषक स्पर्धेबद्दल काय सांगाल? स्पर्धा तर चांगलीच आहे, नियोजन एकदम व्यवस्थित एकदम चाललंय. टॉस हरलाय. बॅटिंग करायची कुठपर्यंत मजल माराल? नक्की जास्तीत जास्त करू आम्ही. आणि समोरचा संघ DM यांच्या नेतृत्वात खेळतोय म्हणजे काय प्रश्नच नाही. चांगलेच खेळतील ते, पण त्यांना कमी लेखून चालणार नाही. जेवढं चांगलं करण्याचा प्रयत्न करू. तर नक्कीच खूप साऱ्या शुभेच्छा. तो वेळ घेणार नाही कारण मॅचला सुरुवात झाली. दुसऱ्या इनिंगकडे आपण जाऊया. 49 धावांचं टार्गेट आहे. मान्यवरांचं पुन्हा आभार मानतो आणि आपल्या भेटीसाठी आता इथून पुढे संगीतावरती ताल धरतील मिनी आणि मिकी आपल्या समोर असेल, त्यांनाही आम्ही खूप साऱ्या शुभेच्छा देतो. आणि या आपण ऐकूया दुसऱ्या इनिंग मध्ये 49 धावांचा पाठलाग कशा प्रकारे केला जाईल. राष्ट्रभाषा हिंदीतून शांतारामजी यमगर सरांना आपण ऐकूया. या 24 बॉलच्या पाठीमागे दडलंय काय? त्याचबरोबर आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन करूया. कारण या दुसऱ्या दिवसामध्ये आपण छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पगुच्छ अर्पण करूया. तर सुनील सदानंद वाडकर यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते अखंड हिंदुस्थानाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन करा. कालच्या दिवसामध्ये ज्यावेळेस आपण स्पर्धेला सुरुवात केली त्यावेळेसही आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं पूजन केलं. तर या बॉलवरती मोठा स्ट्रोक आलाय. हा षटकार आहे. धावसंख्येचा पाठलाग करताना त्याचं प्रत्युत्तर चांगल्या प्रकारे दिलंय. तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचं आपण पूजन या दुसऱ्या दिवसामध्ये करतोय. पुष्पगुच्छ अर्पण केले जातील. छत्रपती शिवाजी महाराज की जय. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज की. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलास वंदन करून या ठिकाणी आयोजन कमिटीचे सर्व सदस्य यांचेही मनपूर्वक आभार व्यक्त करून अखमाई माता युवा प्रतिष्ठान अंतर्गत आकोशी यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात आलेल्या व्हाईट बॉल भव्य दिव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा आजचा दुसरा दिवस आहे. दुसऱ्या दिवसाचा पहिला सामना आहे. हा सामना दोन संघांदरम्यान चालू आहे. JHCC जांभळी विरुद्ध शिवनेरी घेरा किंजळ या दोन संघांदरम्यान चालू असलेला सामना पाहूया आपण. आतापर्यंत क्लीन बोल्ड या ठिकाणी गडी बाद होतोय. DJ या. JHCC जांभळी विरुद्ध शिवनेरी घेरा किंजळ या दोन संघांदरम्यान चालू असलेली लढत जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान आहे आणि या आव्हानांचा प्रतिकार करण्यासाठी दोन फलंदाज अतिशय निखराने लढताना पाहतोय आपण. एक गडी बाद. संघाची धावसंख्या 8. चार चेंडूचा सामना इथे समाप्त होतोय. पुढचा चेंडू टाकण्यासाठी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती सुनील चिखणे. जोरदार अपील.
पुन्हा एकदा सुनील यांचा पुढचा चेंडू अंगावरती आदळल्यानंतर कोणती धाव नाही आहे. याबरोबरच पहिलं षटक समाप्त होत आहे. एक षटकाच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 8 धावा. घेरा केंजळ विरुद्ध जांभळी या दोन संघांदरम्यान चालू असलेला हा सामना. जांभळी 11 या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 49 धावांचं आव्हान ठेवण्यात आलेलं आहे आणि या 49 धावांच्या आव्हानांचा प्रतिकार करण्यासाठी इथे पाहूया शिवनेरी घेरा किंजळ हा संघ कुठपर्यंत मजल मारतोय हे पाहणं अतिशय उत्सुकतेचा असेल. आणि पुढचा चेंडू घेऊन येतोय बाळा. बाळा चिकणे बाळा चिकणे यांचा पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू आपल्या संघासाठी घेऊन येतात. पाहूया जिंकण्यासाठी 49 धावांचं आव्हान आणि या आव्हानांचा कशा पद्धतीने गोलंदाजीच्या माध्यमातून प्रतिकार करतात हे पाहणं गरजेचं असेल. मित्रांनो, वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा सर्वमंगल मंगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणो नमोस्तुते. आणि हा चेंडू पहिला सुंदर असा टोललेला चेंडू या ठिकाणी स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक अतिशय उत्कृष्ट क्षेत्ररक्षकांचं प्रात्यक्षिक दाखवताना संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. 10 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. दुसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूवरती 2 धावा. बाळा यांचा पुढचा चेंडू ऑफ स्टंपवरती विट करून चेंडू जातोय. विकेट किपरच्या हातामध्ये यावरती कोणतीही धाव नाही. सुंदर गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दाखवतायत बाळा. पाहूया पुढचा चेंडू बाळा. रोशन पुन्हा एकदा चेंडू टोलवलेला आहे. लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये 1 धाव कंप्लीट होते. दरम्यान दुसरी ही धाव पूर्ण करण्यामध्ये यशस्वी होत आहेत फलंदाज आणि 2 धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे. 12 या अंकावरती जाऊन पोहोचलेले आहे. दुसरं षटक प्रगतीवरती आहे. 4 चेंडू 12 धावा 1 गडी बाद. बाळा चोरगे यांच्यासाठी बक्षीस उपलब्ध आहे. हॅड्रिक जर आपण घेतायत तर 501 रुपयाचं पारितोषिक. ₹501 पारितोषिक आलेलं आहे ते. बाळा यांचा पुढचा चेंडू पाहूया. सुंदर असा टोलवलेला चेंडू स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये आहे. क्षेत्ररक्षक पूर्णपणे धाव घेतात चेंडू पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न, परंतु कुठेतरी अयशस्वी होत आहेत. तत्पूर्वी 1च धाव कंप्लीट होते. 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत. अशा तऱ्हेने 2 या धावसंख्येबरोबर संघाची धावसंख्या पुढे सरकत आहे 14 या अंकावरती. फॉर्च्यून इव्हेंट लाईव्ह कास्टच्या माध्यमातून आपण घर बसल्या यूट्यूबच्या माध्यमातून ही भव्य दिव्य श्री केदारेश्वर चषक 2022ची स्पर्धा आपण पाहत आहोत. सर्व प्रेक्षकांचे पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. सुंदर असा चेंडू ऑफ स्टंपला बीट करून विकेट किपरच्या हातामध्ये. 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. संघाची धावसंख्या 14, 1 गडी बाद 14.
सभी मान्यवर मंच पर बैठे हुए उन सभी मान्यवरों का फिर से एक बार प्यार भरा नमस्कार करते हुए मैं समालोचक शांताराम यमकर अगली गेंद तीसरी ओवर की प्रारंभिक गेंद लेकर आते हुए गेंदबाज विलास 14 रन 1 विकेट के नुकसान 2 ओवर समाप्ति के बाद तीसरी ओवर की पहली गेंद राजू पहली गेंद ऑनसाइड की दिशा में गेंद को खेला गेंद जा रही है फाइन लेग सीमा रेखा के ऊपर तंदनाती हुई 6 रनों के लिए एक जबरदस्त प्रहार देखने के लिए मिला 6 रनों का इजाफा डीजीआई है। आज के दिन एक इस टूर्नामेंट की और एक विशेषता निकी माउस डांस करते हुए विकेट का पतन होता हुआ ओहो लॉन्ग स्टॉप रीजन में गेंद को खेलने का प्रयास था गेंद जा रही है यहाँ पे थर्मैन सीमा रेखा के ऊपर दंदनाती हुई थोड़ा सा अच्छा आउटफील्ड देखना पड़ता था कि आउटफील्ड थोड़ा सा स्लो है इसी के दरमियान गेंद स्लो हुई तब तक केवल 2 रन पूरे करते हुए कोई क्षेत्ररक्षक वहां पर तैनात नहीं था पूरे इस एरिया का लाभ उठाना चाहते थे बल्लेबाज और इसी के साथ साथ 3 रन के साथ साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 23 रन अभी तक विलास चिकने अगली गेंदबाजी राउंड द विकेट बल्लेबाज उमेश राउंड द विकेट ओहो उमेश के बल्ले से यहां पर अच्छा स्ट्रोक था लेकिन यहां पर गलती और इस गलती की कीमत आगे आने वाले समय में आपको चुकानी पड़ेगी क्योंकि आप हाथ में आया हुआ कैच अगर ड्रॉप करते हो तो कहीं ना कहीं यहां पर विपक्षी टीम जहां पर बल्लेबाज को लाभ मिलता और इस जीवनदान का पूरेपूर लाभ उठाएंगे यही एक मानसिक रूप में फिर से एक बार प्रभावशाली स्ट्रोक खेलने की क्षमता आएगी आत्मविश्वास बढ़ेगा और आत्मविश्वास बढ़ने के बाद देखो यहां पर उमेश फिर से एक बार फुलटॉस गेंद थी लोअर फुलटॉस गेंद वाइड यॉर्कर कहना पड़ेगा जरूर ऑफ स्टंप की काफी बाहर की गेंद थी वाइड का इशारा इसी वाइड के साथ अतिरिक्त रनों की सहायता से निकी माउस मैदान के सीमा रेखा के बाहर निश्चित रूप से अपना नृत्य सादर करते हुए सभी दर्शकों का आकर्षण केंद्र बनेंगे आज के दिन का फाइनल आज होगा फाइनल डे और कल के दिन में हमने देखा कि अंपायर ने यहां पर नृत्य कला सादर की थी आज के दिन निकी माउस का होगा ओवर द विकेट अच्छी गेंद तब तक चतुराई के साथ 2 रन पूरे करते हुए लॉन्ग ऑफ क्षेत्र में गेंद को खेला था 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 28 रन
2 विकेट के नुकसान। इस ओवर की अंतिम गेंद विलास चिकने की अगली गेंद। स्कोर काफी अच्छा, स्लो एंड स्टडी विन इन द रेस, जहां पर 49 रनों का लक्ष्य प्रथम बल्लेबाजी करते हुए जामड़ी 11 ने रखा था। उसका पीछा करते समय अभी भी देखो टिट फॉर टैट जवाब दे रहे बल्लेबाज। अच्छा स्ट्रोक ऑन साइड की दिशा में गेंद जा रही है, शॉर्ट स्क्वायर लेग के दरमियान अच्छा क्षेत्र रक्षण। तब तक 1 रन पूरे, दूसरे रन मांग थी लेकिन मना किया। इसी 1 अंक से स्कोर आगे बढ़ता हुआ, जहां पर 29 रन 3 विकेट के नुकसान, 3 ओवर समाप्ति के बाद 29 रन 2 विकेट के नुकसान। ये मैच का अंतिम ओवर हो सकता है। 6 गेंद बाकी, 6 गेंदों में यहां पर 20 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए। दोनों बल्लेबाज को, एक बल्लेबाज उमेश को तो निश्चित रूप से यहां पर जीवन दान प्राप्त हुआ था। उस जीवन दान का मैच में कन्वर्ट करना है तो बदलाव लाना है, तो कहीं ना कहीं उसका लाभ उठाना आवश्यक है। तो मैच जीत दिलाने की ये जबरदस्त पारी खेलनी पड़ेगी। आने वाले 6 गेंद 20 रन की आवश्यकता। आइए डीजे थोड़ा सा नृत्य लेंगे हम, अंपायर समय व्यर्थ ना करें। Webhub in the साथ साथ यहां पर इस मैच का अंतिम ओवर घेरा किंजल 11 देखना चाहते कि 6 गेंदों का सामना बाकी है और जीत के लिए जामड़ी 11 को 20 रन की आवश्यकता। इस 20 रन किस प्रकार से मनाएंगे, जहां पर जीवनदान मिल चुका उमेश को उस जीवनदान का पूरेपूर लाभ उठा पाएंगे या नहीं, ये आने वाले 6 गेंद बताएंगे। काफी सफल हो रहे, पहले ही तैयार थे, बल्ला और गेंद का कोई संपर्क नहीं, कोई मिलाप नहीं, गेंद अच्छी। निश्चित रूप से गेंदबाज की तारीफ करनी पड़ेगी और उनकी टीम मैनेजमेंट के अंदर निश्चित रूप से कहीं ना कहीं उत्साह। एक एक गेंद महत्वपूर्ण है, जहां पर आप डॉट गेंद डालते हो तो कहीं ना कहीं गेंदबाज अपना प्रभाव छोड़ते हो, तो टीम के लिए एक अच्छा संकेत माना जाता है और बल्लेबाज को चौका छक्का लगाना ही पड़ेगा। और इस बार फुलटॉस गेंद थी, इसी के ऊपर जोरदार हमला और बाला क्षेत्ररक्षक डाउन द बॉल एंड यहां पर एक बड़ी मछली जाल में अपने फंसाने में कामयाबी हासिल की। 2 गेंदों का सामना करते हुए अच्छी गेंदबाजी हो रही है, जहां पर आकाश अंकुश इंगले के माध्यम से धन्यवाद धन्यवाद निकी माउस। दोनों जो डांस कर रहे मैदान के अंदर, आज हमारे इस टूर्नामेंट को सुशोभित करने का जोरदार प्रयास उनके माध्यम से हो रहा है। तो देखना पड़ेगा, अभी भी 2 गेंदों का सामना हो चुका, 4 गेंदों में 20 रन की आवश्यकता मैच जीतने के लिए। राउंड द विकेट, अच्छी गेंद, यहां पर जोरदार अपील के ऊपर अंपायर लेग बाइस के रूप में 1 रन, कुल मिलकर स्कोर आगे बढ़ता हुआ 30 रन, जहां पर आवश्यकता 19 रन की। 3 गेंदों के अंदर आपको 19 रन 3 गेंद देखना पड़ेगा। काफी रोमांचकता हो जाएगी इस मैच में। क्या इस मैच जामड़ी 11 जीतेगी या घेरा केंजल, ये 2 टीम के बीच मुकाबला तो संघर्ष में जरूर होगा। 3 गेंद काफी महत्वपूर्ण, अच्छी गेंद, तारीफ करनी पड़ेगी अंकुश इंगले की, यहां पर जरूर तारीफ करनी पड़ेगी। जबरदस्त गेंदबाजी का परफॉर्मेंस निभाते हुए एक तरफा मैच को खींचा और किसी भी बल्लेबाज को
बल्ले का मुंह खोलने का मौका नहीं दे रहे। बाएं हाथ की गेंदबाज, अच्छी गेंदबाजी, लेग स्टंप के यहाँ पर काफी बाहर की गेंद थी, थोड़ी सी भटकते हुए गेंदबाजी का दर्शन मिलता हुआ। दरम्यान अभी भी दोन बॉल आहेत ना, का तीन, अच्छी गेंद, स्लोअर गेंद थी, बढ़िया यॉर्कर, विकेट का पतन। और इसी के साथ साथ इस ओवर की अंतिम गेंद, जीत के लिए 18 रनों की आवश्यकता, एक गेंद का समाधान। धन्यवाद तुझे। त्याचबरोबर मंचावरती आदरणीय आमचे बाळासाहेबजी चोरट, मॅन फ्रॉम कोंडवली यांचं शुभ आगमन झाले, त्यांचे स्वागत. आणि त्याचबरोबर ND सनस यांचंही शुभ आगमन आहे, त्यांचंही स्वागत आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून करतो. अनेक स्पर्धांना ज्यांच्या माध्यमातून ग्राउंड उपलब्ध करून दिलं जातं, असे आदरणीय आमचे ND सनस यांचंही शुभ आगमन आहे, त्यांचंही स्वागत. लास्ट गेंद फाइन लेग क्षेत्र में 1 रन का इजाफा। इसी के साथ साथ पहला मैच आज के दिन का जामड़ी 11 इस टीम ने जीता, घेरा केंद्र पराभूत हुए। इसी के बाद होने वाला मुकाबला हम आपके सामने लेकर आएंगे। रेनावळे विरुद्ध AKM आकोशी, या दोन संघांदरम्यान यानंतरची लढत होईल, याची नोंद घ्या. दोन्ही संघाचे प्रतिस्पर्धक संघनायक रेनावळे विरुद्ध AKM आकोशी, या दोन संघांदरम्यान पुढचा सामना होईल. यानंतरचं समालोचन पुन्हा एकदा निलेश मर्डेकर सर यांच्या मधुर आवाजामध्ये. तर मॅन ऑफ द मॅच आपण आद्यमान बहाल करतोय, ज्यांच्या बॅटमधून अतिशय 2 षटकार आणि 1 चौकार आलाय. मॅन फ्रॉम जांभळी नवनाथ चिकणे, आपण मंचावरती या. आपल्याला मॅन ऑफ द मॅच आद्यमान देऊन तुमचा गुणगौरव केला जाईल. अगदी 16 धावांचं योगदान दिलंय, लागोपाठचे 2 ब्लास्ट आणि त्यानंतर चौकार. प्लीज आपण मंचावरती या. आपल्याला फुल बनगे दुसऱ्या बाजूला बॅट्समन. पहिलाच बॉल याच्यावरती चढवलाय प्रहार. साहिल भनगेच्या बॅट मधून आक्रमक क्लासिकल दर्जेदार टोलेजंग गगनभेदी षटकार. तर हॅट्रिक साठी पारितोषिक आलंय. हॅट्रिक षटकार मारले तर 500 रुपयाचं पारितोषिक सतीश भनगे यांच्या माध्यमातून पारितोषिक आहे. तर बॉल दत्ता तयार. अकूट टप्प्याचा बॉल, कमी उसळी घेणारा बॉल, सीमारेषा चिरतोय तलवारीच्या धारेने. हा एक चौकार. पंच चौकार आहे की षटकार? षटकार आहे. लागोपाठचे 2 ब्लास्ट, माफ करा, 2 ब्लास्ट 2 षटकार. बॅट्समन साहिल भनगे हॅट्रिक मारणार तर 500 रुपयाचं पारितोषिक. म्हणजे या बॉलचं